नमस्कार, प्रियंवदा फूड्समध्ये तुमचं स्वागत। आज आपण ना एक सगळ्यांना अतिशय आवडणारा, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडणारा असा एक पदार्थ करणार आहोत। तो म्हणजे पराठ्याचा प्रकार आहे, सगळ्यांचे आवडते असे बटाट्याचे परोठे। तर आता बटाट्याच्या परोठ्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। तर हे मी 3 बटाटे घेतले। आता हे आपल्याला आपल्या घरात किती जण आहेत, मग ते आपण कसं मेजर करायचं की एवढे बटाटे पुरतील ना किंवा काय। आता मी तुम्हाला दाखवते। हा मोठा बटाटा आहे की नाही, हा बटाटा जो आहे ह्याच्यात साधारण 3 पराठे होतात म्हणजे, आणि हा जो आहे हा मध्यम आहे, ह्याच्यात 2 पराठे होतील, आणि हा जो आहे ह्याच्यात 1.5 किंवा 2 पराठे होऊ शकतात। म्हणजे साधारण आपले 3, 3, 6 आणि 8 असे पराठे आपले ह्या बटाट्यांमध्ये होऊ शकतात। म्हणजे 8 पराठ्याला आपल्याला ह्या आकाराचे 3 बटाटे लागलेत। मोठ्या ह्याच्यामध्ये 2 जे मोठे आहेत त्यांच्यामध्ये 3 पराठे होतील आणि ह्याच्यामध्ये 2 होतील, तर म्हणजे एकूण आपले 8 पराठे होतील। हे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत। आता आपल्याला त्याच्यासाठी आता वरती कव्हर लागेल, आपल्याला कणिक भिजवून घ्यायला लागेल। तर ह्या इकडे आपला जो रेग्युलर पोळीचा जो चमचा असतो तो चांगला भरून घ्यायचा। आणि कसा घ्यायचा तर बघा, मी माझा पोळीचा मोठा चमचा जो आहे मी तुम्हाला दाखवते त्याचा आकार कसा आहे। तो हा असा चमचा आहे माझा, हा मी असा भरून घेतलाय कारण पराठा थोडासा जाड असतो। तर मी ते 6 चमचे घेतलेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 2 मोठे भरून तसेच मैदा घेतलाय। म्हणजे आपला 8 पराठ्यासाठी आपलं कव्हर तयार झालं। आता आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। कांदा घेतलाय एक छोटासा, हा फार बारीक चिरायचा नाही कारण कांदा आपण जेवढा बारीक चिरू तेवढा तो पाणी सोडतो आणि मग आपलं सारण जे आहे ते पाण्यासारखं झालं किंवा खूप मऊ झालं तर ते आपल्याला भरायला आणि पराठे लाटायला कठीण जातं। त्यानंतर हे मी घेतलंय ओवा घेतलाय, ओवा बऱ्यापैकी घेतलाय। ओवा आपल्याला सारणामध्ये पण घालायचा आहे आणि ओवा आपल्याला कणिक भिजवताना कणकेमध्ये पण घालायचा आहे। त्यानंतर ही आहे जिऱ्याची पावडर आणि हे आहे काळं मीठ। त्या व्यतिरिक्त आणखीन देखील आपल्याला मीठ लागणार आहे, ते आपण नंतर सारणामध्ये घालू। हा आहे चिमूटभर हिंग, हा अगदी थोडासा म्हणजे 1 पिंच एवढा गरम मसाला आहे आणि 1 पिंच एवढीच मी मिरी पावडर घेतली। यापेक्षा जास्त गरम मसाला घेऊ नका, त्यामुळे सारण हे कडू होऊ शकतं। हा 1.5 चहाचा चमचा एवढं मी लाल तिखट घेतलंय। तुम्हाला जर आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची असेल तर तीही तुम्ही टाकू शकता। हा आहे आमचूर पावडर आहे ही, यामुळे एक टँगीनेस आपल्या सारणाला येतो। आणि ही अगदी थोडीशी हळद लागणार आहे आपल्याला, एक अर्धा चमचा। आणि हा एक महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे तांदूळाचं पीठ घेतलंय मी, हे बारीक तांदूळाचं पीठ। तर हे का लागणार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगते। बटाटे मी ह्या अशा किसणीच्या मोठ्या भोकांमधून मी किसून घेणार आहे आणि कणिक जी आहे ती मी मळून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाखवते। आता ही कणिक मी मळून घेतली आहे, ही बघा पोळीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्ट आहे आणि पुऱ्यांच्या कणकेपेक्षा मऊ आहे। मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण घातलंय आणि हा 1 चमचा भरून मी त्याच्यामध्ये ओवा घातलाय आणि अर्धा चमचा जिरं घालून मीठ घालून मी हे भिजवलंय। त्याला मोहन किंवा काहीही घातलेलं नाहीये, फक्त नंतर शेवटी फक्त थोडासा तेलाचा हात लावून कणिक एकत्र केली आहे। आता आपण आपलं जे सारण आहे ते करायला घेऊया। त्याच्यामध्ये मी एक एक सगळ्या गोष्टी घालते। हिंग, गरम मसाला अगदी थोडासा 1 पिंच मिरी पावडर,
हा यातला महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे आणि स्वादही चांगला येतो आणि पोटालाही त्रास होत नाही. हा एवढ्या 3 बटाट्यांसाठी मी हा एवढा चमचा भरून, चहाचा चमचा भरून आणि थोडंसं जास्त असं ओवा घातलाय. ही जिऱ्याची पावडर आणि काळं मीठ आहे. नंतर आपल्याला मीठ लागलं तर आपण त्याप्रमाणे ऍड करायचं. ही आमचूर पावडर आहे, यामुळे टँगीनेस येतो. ही मी अगदी थोडीशी हळद घालणार आहे, पाव चमचा. हे 1.5 चमचा चहाचा चमचा लाल तिखट आहे, तेही पूर्ण घातलं. हा कांदा आहे. हा कांदा ना मी अगदी बारीक नाही चिरून घेतलाय. हा असा मोठा मोठा चिरून घ्यायचा. अगदी फार मोठा नाही आणि अगदी फार बारीक जसं आपण पावभाजीला चिरतो तसाही घ्यायचा नाही, कारण तो पाणी सोडतो आणि मग आपलं जे सारण असतं ते वॉटरी होऊ शकतं. त्याला आवरायला सावरायला आपल्याला कठीण जातं. मग कांदा स्किप केलात तरी चालेल, कारण काय आहे, कांदा एकदा तुम्ही घातलात ना की ते सारण आपण 1 दिवसाच्या वर ठेवू शकत नाही, कारण कांद्याचा वास यायला लागतो. आणि हा अतिशय महत्वाचा इन्ग्रेडियंट ते म्हणजे तांदूळाचं पीठ. तांदूळाचं पीठ मी ह्यामध्ये आत्ता 2 चमचे भरून म्हणजे हिप्ट असं घालते. नंतर लागलं तर मी ते आणखीन घालेन. हे आपण का घालतो त्यामुळे बटाटा हा जो आपल्याला पराठा लाटताना बाहेर येतं सारण, तांदूळाचं पीठ घातलं की ते जराही बाहेर येत नाही. चवीत काहीही फरक पडत नाही. आपल्याला पराठे करायला सोपं जातं. आता मी आपलं सारण सगळं एकत्र करून घेते. त्याच्यात तांदूळाचं पीठ लाटलं तर मी घालेन आणि मग तुम्हाला सांगेन की ह्या 2 हिप्ट चमच्यांच्या व्यतिरिक्त मी आणखीन तांदूळाचं पीठ घातलं का. पण एकूण आता टेक्स्चर बघता आपल्याला ह्याच्यात तांदूळाचं पीठ लागेल असं मला वाटत नाही. फक्त आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळेस सारण एकत्र करायला घेतो किंवा सारण हे आता जसं तयार करायला घेतो त्याच्या एक 5-7 मिनिटं आधी तरी आपली कणिक ही भिजवून झालेली असली पाहिजे, म्हणजे मग ती तेवत नाही आणि चांगली मुरते आणि आपल्याला पराठे करायला सोपं जातं. तर हे आता बघा आपलं व्यवस्थित एकत्र येतंय. आपल्याला अजून तांदूळाचं पीठ लागणार नाही. पण समजा विदिन प्रोसेस आपल्याला समजा उन्हाळा असेल तर काही वेळेस काय होतं, गोष्टी लवकर तेवायला लागतात आणि मग असं वाटतं की अरे हे थोडंसं आवरायला कठीण जातंय, ते थोडंसं वॉटरी व्हायला लागलंय. तर काही नाही, त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळाचं पीठ अजून घालायचं आणि करायला सुरुवात करायची. समजा आपलं काही सारण उरलं आणि आपल्याला ते दुसऱ्या दिवशी वापरायचं असेल तर काय करायचं की पराठे करायच्या 1 अर्धा तास आधी ते बाहेर काढून ठेवायचं आणि त्याला आपल्या किचनच्या टॉवेलमध्ये घालून ठेवायचं. म्हणजे त्याला जे सुटलेलं पाणी असतं ते पाणी निघून जातं आणि नंतर लागलं तर तांदूळाचं पिठी घालायची, पण शक्यतोवर गरज पडत नाही. पण तुम्ही जर कांदा त्यामध्ये घातलेला असेल ना तर ते शक्यतोवर 1 दिवसाच्या वर ठेवू नका, कारण त्याला नंतर एक विचित्र असा पंचंट स्मेल यायला लागतो आणि आपले पराठे हे बिघडतात. तर आता हे आपलं सारण तयार झालंय. मी आता फक्त थोडासा तेलाचा हात घेऊन त्याला एकत्र आणते. जास्त तेल लावू नका, त्याच्यात तेल घालूही नका. फक्त शेवटी त्याला एकत्र आणण्यासाठी तेल लावायचं, नाहीतर हळूहळू सारण आपलं मऊ व्हायला लागतं. आता बघा, आपण जे कणकेचा अंदाज घेतला होता तो अगदी बरोबर झाला. पराठा हा थोडासा जाडा असतो, त्यामुळे पोळीपेक्षा थोडीशी मोठी अशी गोळी घेतली आहे मी. हे बरोबर 8 झाले आणि त्याचप्रमाणे हेही बरोबर 8 झाले. म्हणजे आपला अंदाज हा बरोबर होता. 8 पराठे परफेक्ट त्या बटाट्यांपासून होतात. तशीच आपण कणिक मळून घ्यायची. आता हे कसं त्याच्यामध्ये भरायचं ते मी दाखवते. हाताला थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यावरती ही गोळी ठेवायची, मध्ये खोलगट वाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा एक बटाट्याचा जे आपलं सारण आहे
ते भरायचं. कसं भरायचं? असा कडवाला चमचा घ्यायचा, त्याला असं आतमध्ये कडेच्या बाजूनी आतमध्ये सरकवत जायचं. तर पुरणपोळीला आपण भरतो तसं जास्त सारण भरू नका, कारण ते मग बाहेर येतं मग, आणि ते पराठ्यामध्ये खूप जास्त लागतं. सारण खूप जास्त झालंय असं वाटतं. आता हे सारण बरोबर झालंय. आपल्याला वरती बंद करण्यासाठी कड देखील मिळाली आहे. बरोबर. आता हे फक्त असं जवळ घ्यायचं आणि खालतून दाबत वरती आणायचं. म्हणजे काय होतं माहितीये का, आपल्याला वरती तोंड बंद करण्यासाठी चांगल्यापैकी पीठ अवेलेबल होतं, कारण काही वेळेस त्या साईडने सारण बाहेर येऊ शकतं. तर आता ह्या असं थोडंसं तेल, आता ह्याला मी लावलेलंच आहे, नाही तर थोडंसं तेल लावायचं आणि ठेवून द्यायचं. मी तुम्हाला दुसरं दाखवते करून. एक थोडंसं अगदी बोट घ्यायचं तेलाचं, इथे थोडं जाड ठेवायचं, वरती पातळ परत आणायचं. त्याच्यामध्ये हे बटाट्याचं सारण चमच्याने आत ढकलायचं. त्यावेळेस अंगठ्याने हे पीठ आहे हे असं वर आणायचं. असं नाही जमलं ना तर सरळ थोडीशी पुरीच्या आकाराची पोळी लाटून त्याच्यामध्ये सारण ठेवून देखील आपण बंद करू शकतो. तर आता आपले 2 पराठे आपली ह्या लाट्या तयार झाल्या. आता मी तुम्हाला लाटायचं कसं आणि कसं भाजायचं ते दाखवते. आता मी मगाशी सांगितलं तसं की आपण थोडीशी पोळी लाटून त्याच्यामध्ये सारण कसं भरता येतं ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, साधारण अशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची, बटाट्याचं सारण मध्ये ठेवायचं आणि हे बघा, हे असं देखील आपण बंद करू शकतो. असं देखील होऊ शकतं. आता मी हे तुम्हाला लाटून पराठे कसे करायचे ते दाखवते. आता आपण आपला पराठा लाटायला घेऊया. लाटण्यासाठी मी मैदा घेतलाय. शक्यतोवर मैदाच घ्या, कारण काय होतं, व्यवस्थित पराठा पुढे सरकतो. कणिक असली ना की पराठा आपल्याला करण्यासाठी जरा जास्त कणिक लागते बनवण्यासाठी, तर मैदा घ्या. मैद्यामुळे तो व्यवस्थित सरकतो. हा असा थोडासा जाड लाटायचा. आणि पराठा करण्यापूर्वी फ्राय पॅन गरम करत ठेवलाय मी. जेव्हा आपण नॉनस्टिकवर कोणतीही गोष्ट करतो त्यावेळेस तो काहीही न ठेवता कोरडा असा गरम करायला ठेवायचा नाही. त्याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा जे काही आपल्याला घालायचंय लिक्विड ते घालायचं, नुसता त्याला ठेवायचा नाही. आता हा पराठा आपला झालाय, हा मी करण्यासाठी ठेवते. हे वरतून देखील त्याला थोडंसं तेल लावूया आपण. पराठे करायला ना तेल थोडंसं जास्त लागतं. तर आता त्याची एक साइड खालची झाली की आपण ती उलटूया. आता खालची साइड आपली झाली आहे. आता आपण पराठा उलटून टाकूया आणि या साइडने पण त्याला चांगला खरपूस भाजून घेऊया. मी आता चिमटा वापरलाय, तुम्ही उलटणं देखील वापरू शकता. असा दाबून दाबून पराठा भाजून घ्यायचा. जर दुसऱ्या साईडने होऊ दे, मग आपण तो काढून घेऊया. आता आपला पराठा दुसऱ्या साईडने झालाय, आपण तो आता उलटून टाकूया. बघा किती सुंदर झालाय. आता आपण पुढचाही पराठा लाटून घेऊया. पराठा लाटताना त्याची जी बाजू आपण बंद केलेली असते ती खालती ठेवायची आणि पराठा लाटायला घ्यायचा.
आता पराठ्यामध्ये बटाटा आहे, कांदा आहे, बरोबर, तरी देखील बटाटा आपला बाहेर आलेला नाहीये. याला कारण तांदूळाचं पीठ. आणि त्या तांदूळाच्या पिठामुळे होतं काय की अगदी कडेपर्यंत बटाट्याचं सारण आपल्या पसरतं. आता त्याला आपण भाजायला टाकूया. आता ही साईड झाली की आपण ती उलटून टाकू. आता आपला पराठा ह्या बाजूने झालाय, आता आपण तो उलटून टाकू. आणि दुसऱ्या बाजूने झाला की आपण बघायचं की सगळ्या बाजू भाजल्या गेल्यात का, नाहीतर परत थोडीशी भाजून घ्यायची. हे बघा, आता मी एक साईड झाल्यावरती त्याची बाजू पलटून टाकली. गॅस हा खूप मोठा नाही, खूप लहान नाही, मीडियम हायवर ठेवायचा पराठे करताना. आणि आपल्याला हवा तसं आपण ऍडजस्ट करू शकतो. सुरुवातीला काय असतं, आपल्याला थोडा मोठा ठेवावा लागतो कारण तवा गरम झालेला नसतो. नंतर हळूहळू आपल्याला लागेल तसं आपण ऍडजस्ट करायचं, फक्त जळू द्यायचं नाही. हे असे चॉकलेटी असतात ना, हे असे ठिपके पराठ्यावर आले पाहिजे, काळे ठिपके नाही येता कामा. आता बघा, ह्या साईडने देखील आपला पराठा खूप सुंदर झालाय कारण आता तवा चांगला तापलेला आहे. आता हा एक आपला पराठा झालाय, हा मी काढून टाकते. आता आपले पराठे मी डिश आउट केलेत. त्यांना फक्त असे कापून घेतलेत मी आणि वरती फक्त थोडासा चाट मसाला भुरभुरवलाय. आणि ही मी हिरवी चटणी करून घेतलेली आहे. या हिरव्या चटणीमध्ये कोथिंबीर, लसूण, आलं आणि मिरची हे आणि लिंबू आहे, थोडंसं मीठ आहे, साखर आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं दही घातलंय. आता हे इतके सुंदर झालेत पराठे, म्हणजे माझ्या हातालाच जाणवतात, इतके खुसखुशीत झालेत. आता आपण त्याची एक ट्रायल घेऊया. मी माझ्या मुलाला ते भरवून बघते. आता मी माझ्या मुलाला देऊन बघते, त्याला हे पराठे फार आवडतात. आता बघूया तो काय म्हणतोय, कसे झालेत. कसे झालेत रे? मस्त. मी किती खाऊ शकतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आणखीन तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील तेही मला सुचवा. त्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते. धन्यवाद.